उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा ही कधीच लपून राहिलेली नाही। मुख्यमंत्रीपद उपभोगल्यानंतर शिंदे किती नाईलाजानं आणि नाराजीनं उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। आता ही शिंदेंची हीच सुप्त महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा त्यांच्याच नेत्यांच्या तोंडून व्यक्त होते। फडणवीसांचं केंद्रात प्रमोशन व्हावं आणि आगामी काळात शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवलं जावं अशी इच्छा शिंदेंचे शिलेदार व्यक्त करताना पाहायला मिळतात। मंत्रिमंडळातील अनेक कुरबुरींमुळे दरेगावातील धाव असो की पक्षांतर्गत तक्रारींसाठी दिल्लीकडे केलेला धावा असो, शिंदेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा किती तीव्र आहेत या निमित्तानं वेळोवेळी दिसून आलं। त्यामुळे आताही शिवसेनेच्या शिलेदारांच्या तोंडी असलेली ही भाषा शिंदेंच्याच छुप्या इच्छेचं जाहीर प्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे। मला असं वाटतं की एकंदरीत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे। त्यांनी ते समजावं, पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबांचे येणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही। आता पत्रिकेवर नाव नसू द्या, पण येणाऱ्या काळ मुख्यमंत्र्याचं नाव म्हणून शिंदे साहेब असणार। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं कोण म्हणते असं? बच्चू कडू म्हणाले की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे। हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।